हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर या ठिकाणी माझी स्वयंपाकाची तयारी सुरू होती. तर याआधी सर्वात आधी मी ज्या मोठ्या मिरची असते हिरवी, ती मिरची तेलामध्ये मस्त भाजून घेतली. त्यामध्ये धने पावडर, जिरं पावडर, तिखट वगैरे हळद टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये दही टाकून घेतलं. तर ही आहे माझी जेवणासोबत खायची दही मिरची बनवून तयार. तुम्हीसुद्धा ती करून बघा, खूप छान लागते. तर या ठिकाणी मी कणिक वगैरे भिजून घेतली होती आणि दही मिरचीसुद्धा बनवून झाली होती. सोबतच आता मी पोळ्या करायला घेणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता माझ्या मस्तपैकी गरम गरम पोळ्या करणं सुरू आहे. आणि आज मी बनवणार आहे पिठलं, म्हणजे आपल्याकडे बेसनसुद्धा म्हणतात, आम्हीसुद्धा बेसनच म्हणतो. तर अशा मस्तपैकी छोट्या छोट्या मी पोळी लाटून घेतलेली आहे. मला पोळी लाटायला भरपूर वेळ लागतो. तर या ठिकाणी पहा माझ्या पोळ्या वगैरे करून झाल्या. मग मी या ठिकाणी करायला घेतलं गरमागरम बेसन. बेसन कसं गरमच छान लागते म्हणून मी आधी दही मिरची, त्यानंतर पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि सर्वात शेवटी करायला घेतलं होतं बेसन. तर या ठिकाणी मी बेसन यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मला बेसन खूप आवडते. कोणाकोणाला बेसन आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि विदर्भामधलं जे गजानन महाराजांचं स्थान आहे शेगाव, त्या ठिकाणीसुद्धा बेसनाचंच मस्तपैकी नैवेद्य आणि प्रसाद असतो. तर तिथचं बेसन तर खूपच छान लागते. तर या ठिकाणी पहा मी मस्तपैकी बेसन बनवून घेतलं, त्यामध्ये वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर आता मी वाढणार आहे जेवायचं ताट. चला मग तुम्हीसुद्धा या जेवण करायला. तर मी आता माझ्या मिस्टरांना वाढून देणार आहे, नंतर आम्हीसुद्धा जेवण करून घेणार आहे. तर या ठिकाणी पहा आता मी लगेच ताट वाढून घेते गरमागरम. तर बेसन घेतलेलं आहे, वालाची शेंगाची भाजी आहे थोडीशी, त्यानंतर दही मिरची घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा ही दही मिरची नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर चला मग या जेवायला. तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.